तुषार शेटे फ्रॉम टीव्ही 9 न्यूज, तुमच्याकडनं मराठीत ऐकायला आवडेल का तुम्ही सांगितलं का गेली 28 वर्ष आचरेकर सरांनी तुम्हाला कधी वेल प्लेड म्हणाले नव्हते, मात्र काल भारतरत्न जाहीर झाल्यावरती वेल डन म्हणाले. काय वाटतंय त्यांची, मात्र त्यासाठी खूप वेळ लागला? मला वाटतं सर्वप्रथम सरांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. सरांबरोबर मला अजून बरेच जण गाईड करणारे होते, बाकीचे कोचेस पण. त्यांच्या हेल्पने मी इथे आलो आहे, त्यांच्या गायडन्सने आलो आहे. एक सर आणि माझा भाऊ अजित ही एक सॉलिड टीम होती. एक ऑन फील्ड मला सांगायचे, एक ऑफ द फील्ड मला सांगायचा, घरी माझा भाऊ. तर हे डिस्कशन गेले ऑलमोस्ट 30 वर्ष चालू आहे. आणि मी जसं बोललो माझ्या स्पीचमध्ये की परवा रात्री पण भावाने डिस्कस केलं की मी आऊट झालो तर शॉट कसा खेळू शकलो असतो. आणि आमच्या रिलेशनशिपची ही ब्युटी आहे की आम्ही शब्दात मांडू शकत नाही की कशा प्रकारे आमची रिलेशनशिप आहे. पण सरांनी मला आत्तापर्यंत कधीच वेल प्लेड बोलले नव्हते. ह्याचं रिझन एकदम क्लिअर होतं की सरांना आपण म्हणतो की डोक्यात क्रिकेट जाणं, ते डोक्यात क्रिकेट न जाणे हे इम्पॉर्टंट होतं. आणि सरांनी मला हे सांगितलं की हा गेम कुठच्याही क्रिकेटरपेक्षा मोठा गेम आहे, ऑलवेज रिस्पेक्ट कर या गेमला. तर तो मी रिस्पेक्ट करत आलो आहे गेमला. ज्या ज्या वेळेला रन्स झाले त्या वेळेला आम्ही असं होप करायचो की मे बी आता म्हणतील सर वेल प्लेड, पण कधीच झालं नाही. म्हणून मी माझ्या भाषणात काल असं जोकिंगली बोललो सर की सर आता तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या पुढे एकही सिरियस कम्पेटिटिव्ह मॅच असते ती खेळणार नाही आहे, तर आता मे बी तुम्ही चान्स घेऊ शकता मला वेल प्लेड बनण्याचा, कारण मी कॉम्प्लेसंट अजून होणार नाही. पण मला सरांचा काल फोन आला भारतरत्न मिळाल्यानंतर आणि सरांनी मला वेल डन सांगितलं आणि सरांना फार आनंद झाला आहे. हे ऐकून मला भरपूर आनंद झाला. ज्यावेळेला अशा गोष्टी होतात आणि तुम्हाला स्पेशल लोकांबरोबर शेअर करता येतात त्यावेळेला अशा अवॉर्ड्स मिळाल्यानंतर त्याचा आनंद भरपूर वाढतो आणि तेच काल झालं. आपने एक बार कहा था कि आप प्रेशर को आशीर्वाद की तरह लेते हैं और जब कभी इंजरीज आती है तो उसको गुड लक मानते हैं. ये क्या जीनियस की सोच ऐसी होती है? नहीं, इंजुरीज को कभी गुड लक नहीं माना है. नहीं, इंजुरीज देखो, इंजुरीज के समय काफ़ी मुश्किल टाइम हुआ करता था क्योंकि मुझे जो इंजुरीज हुए कोइंसिडेंटली सब अलग इंजुरीज थे कि ऐसे कॉमन इंजुरीज नहीं थे. और इंजुरीज को ओवरकम करके वापस खेलने के लिए आना इतना आसान नहीं था. हर बार अलग अलग गोल्स थे आगे कि मेरे पास फिट होने के लिए सिर्फ 2 ही महीने हैं, तो 2 महीने में जितना जोर लगा सकूँ उतना जोर ट्रेनिंग में लगाना है. मगर इट इज़ नॉट ऐसे कि अगर रिकवरी टाइम एक्चुअली 3 महीने का है तो उसको मैं 1.5 महीने में और जिम में ज़्यादा वर्कआउट करके खेल सकता हूँ. ऐसा नहीं होता क्योंकि जब इंजुरीज होते हैं बॉडी को ठीक होने में नेचर का हाथ बहुत होता है और नेचर को रिस्पेक्ट करना इज़ रियली इम्पोर्टेंट. तो बहुत बार ऐसे हुआ है कि जैसे मेरे टेनिस एल्बो इंजरी थी जिसे सर्जरी के बाद 4.5 महीने लग गए ठीक होने के लिए. और मुझे डॉक्टर ने कहा था कि 4.5 महीने के बाद यू विल बी एबल टू प्ले कम्पिटिटिव क्रिकेट. तो मैंने कोशिश की थी पहले अगर खेल सकूं, मगर बिल्कुल पॉसिबल नहीं था. तो यही कहूँगा कि समटाइम्स टाइम को आपको रिस्पेक्ट करना पड़ता है. और वो चैलेंजेस जो थे उस समय वो आसान नहीं थे, बहुत मुश्किल थे. कभी कभी ऐसा भी लगा कि मेरा करियर ख़त्म हुआ है, शायद मैं बैट वापस उठा ना पाऊँ. मुझे याद है इवन टेनिस एल्बो सर्जरी के बाद मैं अर्जुन का प्लास्टिक बैट भी उठा नहीं पा रहा था. और जिस दिन मैं बैटिंग करने गया पहली बार सीजन बॉल से, तो ग्राउंड पे 10-10 छोटे लड़के थे, वो फील्डिंग करने आए थे. वो मैंने जोर से मारा हुआ बॉल 10-15 यार्ड पे रोक रहे थे, तो मुझे लगा कि आई डोंट थिंक
आई कैन प्ले एनी मोर। और उस समय जो एक प्रेशर आप फील करते हो वो कुछ अलग ही होता है। तो आई डोंट थिंक कि इंजरी ब्लेसिंग समझ के आप कंटिन्यू कर सकते हो। इट वॉज अ डिफिकल्ट फेज इन माई लाइफ, और उस समय काफ़ी लोगों के साथ की वजह से मैं वापस आ सका, तो उनको मैं वापस एक बार धन्यवाद कहना चाहूँगा। सचिन, अनुराग एबीपी में इंडिया से सचिन, 22 गज पर जब आप जा रहे थे तो हम तो बहुत ज्यादा भावुक थे आपको देख करके, इतने सालों से देख रहे हैं। पर सवाल 22 गज से थोड़ी सी दूर पर है। हम सबको पता है कि पिताजी ने आपका नाम सचिन दा के नाम पर रखा था। तो ये जानना चाहूंगा थोड़ा सा 22 गज से दूर की आज क्या मौका मिलता है सचिन दा के गाने सुनने का? अगर है तो कौन सा गाना आपका फेवरेट है? नहीं, अभी काफ़ी सारे सॉन्ग्स सुनते हैं। तो सिंगल आउट एक गाना वैसे मुश्किल है, मगर यू नो मेरी पैशन है म्यूज़िक। मैं एंजॉय करता हूँ म्यूज़िक सुनना। अच्छे मूड में रहूँ तो उस तरह के गाने सुनता हूँ, कभी थोड़ा लो फील कर रहा हूँ तो उस तरह के गाने सुनता हूँ। तो आई थिंक म्यूज़िक मेरा एक कांस्टेंट कंपेनियन रह चुका है, और वेरियस अलग अलग आर्टिस्ट, कंपोजर्स, सिंगर्स, इन सबकी मैं रिस्पेक्ट करता हूँ, क्योंकि किसी को भी उस मुकाम पे पहुँचना इजी नहीं होता है। और काफ़ी लोग ऐसे हैं जो उस लेवल पे सालों साल डेकेड्स के लिए रहे हैं, तो मैं उन सबका आदर करता हूँ। मगर एक गाना अगर आप पूछो तो इट्स डिफिकल्ट। सचिन, संदीप चव्हाण, संदीप काल तुझे स्वप्न पूर्ण झालं 24 वर्षाचं, सगळेजण तुझ्या स्वप्नांबद्दल बोलतात, पण काल अजून एक अशी व्यक्ती होती जिने तुझ्यासोबतचे स्वप्न जगणारे, तो म्हणजे आजी। काल मॅच संपल्यानंतर तुमच्या दोघांचं काय समजून करायला नेमकं आता तुमच्या दोघांचे काय विचार झाले, आणि त्याचं एक स्वप्न होतं 24 वर्ष तुझ्यासाठी बनवलं, तेही काल पूर्ण झालेलं आहे। व्हॉट जसं मी बोललो माझ्या भाषणात की हे जे ड्रीम होतं ते आम्ही दोघे एकत्र जगलो आहोत। मी देशाला रिप्रेझेंट करत होतो, आणि अलॉंग विथ दॅट इवन अजितला रिप्रेझेंट करत होतो। आय थिंक शब्दात मानणं भरपूर डिफिकल्ट आहे की त्याने माझ्यासाठी काय केलं आयुष्यात। कालचं ज्यावेळेला आम्ही भेटलो त्यावेळेला डिस्कशन मला एवढं वाटलं की तो थोडा इमोशनल होता, पण तो मला दाखवत नव्हता। पण ॲट द सेम टाईम मला तो रिलीव्ड आणि रिलॅक्स पण दिसला, कारण ज्या प्रकारे रिटायरमेंट माझी झाली आणि लोकांचा जो रिस्पॉन्स होता, जे प्रेम दाखवलं लोकांनी, हे कधी तुम्ही प्लॅन करू शकत नाही, हे देवच ठरवतो। आणि मी देवासमोर हात जोडतो की मला असा दिवस दाखवला की ह्याच्यावर अजून मी काही विचारू शकत नाही, काही मागू पण शकत नाही अजून जास्त। तर तेच फिलिंग अजितला पण होतं का। आणि आम्ही काय जास्त बोललो नाही, पण जेवढं बोललो त्याच्यात हे मला कळलं की ना की तो रिलीफ होता की सगळं एकदम चांगलं झालं मनासारखं, आणि देवाच्याच कृपेमुळे झालं। Sachin, hello Sachin, JYP said Sky Sports in the United Kingdom. Can I just ask you a couple of questions? First of all, many of our cricket lovers back at home are watching. They'd like to know how you felt this morning when you woke up. And we also asked what was your favourite moments playing against England. Now that you have some time on your hands, you might be able to watch some cricket. Can you tell us how you think the Ashes might go? If I forget your next two questions, please remind me. But I'm going to answer the first question. When I woke up this morning, first of all, I woke up at 6:50 in the morning. I go according to my body clock, and yesterday I woke up at 6:50 in the morning. So, you know, I woke up at 6:50 in the morning, and then I suddenly realized that, well, I don't need to quickly have a shower and get ready for the match. I made myself a cup of tea, and then enjoyed a nice breakfast with my wife. It was a relaxed morning. Yes, a lot of guys sent me their best wishes, so I spent a lot of time responding to their SMSs and thanking them for all the support and all the good wishes over the last 24 years. The morning was pretty much relaxed, and then you know, I'm here in front of you. About the Ashes, I don't know. I mean, I think
it is something that I'm sure both the nations are looking forward to, Australia and England. England wanting to prove a point that they can go down under and still give them a difficult time. And obviously Australia would want to bounce back and prove England wrong. It's going to be exciting. I mean, the way I saw Mitchell Johnson bowl here in India, I think if he's part of the Australian squad, then it should be interesting. And your favourite moments against England, please, if I may? My favorite moment against England was, I would say, two. The first 100 that I scored in Old Trafford, and the second moment has to be in 2008. We chased 374 in Chennai against England. That has to be a special one for me. So these two moments are सगळ्यात पहिल्यांदा देशाचा मूड केवळ 4 तासात बदलला. 12 वाजता तुझ्या सगळ्या देशाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. साधारण 4 तास मला बातमी आणि भारतरत्न तुला जाहीर झालाय. हा अख्खा 2 मोमेंट्स मधला फरक आणि तू पहिला प्लेअर आहेस की ज्याला भारतरत्न मिळालं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा एक मोठं अभिनंदन या सगळ्या क्रीडा विश्वाकडनं. हे सगळ्यात किती तुझ्या दृष्टीने मोठं होतं आणि एक